इंधन दरवाढी विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आंदोलन करण्यावरती मनसे ठाम आहे। मनसेच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे आणि तरीही मनसे आंदोलन करण्यावरती ठाम आहे। मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्यात येत असून त्यांच्या समोरच आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिलेला आहे। तसंच कोंढवा पोलिसांनी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना नोटीस बजावून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलन करू नये असं म्हटलंय। दरम्यान पुणे पोलिसांकडून जमावबंदी आदेशही लागू करण्यात आलाय। कालच कोंढवा पोलीस स्टेशनला या ज्योती हॉटेल चौकामध्ये इंधन दरवाढ जे पेट्रोल डिझेल गॅस याची जी दरवाढ झालेली आहे, या दरवाढीच्या विरोधात आम्हाला आंदोलन करायचं होतं। त्या आंदोलनासाठी पोलीस स्टेशनला पत्र दिलं आणि पत्र दिल्याच्या नंतर अर्ध्या तासामध्ये मला अशी नोटीस या ठिकाणी निघालेली आहे, ज्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू शकत नाही, या ठिकाणची तुम्हाला परवानगी देण्यात येणार नाही आणि 5 लोकांच्या वरती इथं तुम्ही जमायचं नाही। मला वाटतं की सर्वसामान्य लोकांचा हा प्रश्न आहे। पेट्रोल डिझेल हे रोज लागणारी गोष्ट आहे, गॅस रोज लागणारी गोष्ट आहे, पण ज्या पद्धतीचं केंद्र सरकारचं नियोजन आहे, मला वाटतं मागच्या काळामध्ये ज्यावेळेस इंधन कच्च्या तेलाची किंमत कमी होती त्यावेळेस केंद्र सरकारने 35 ते 40 लाख करोड रुपये त्यावेळेस जमा केलेले आहेत। त्याचं नियोजन आज केलं असतं तर आज मला वाटतं की हा भार लोकांवर पडला नसता आणि जेणेकरून युद्धाचं कारण दिलं जातंय। युद्ध सुरू होऊन 1.5 महिना झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।